परिसस्पर्श भाग 17 लेखिका दीप्ती पवार। अप्रतिम। अबोलीला वाचून दाखवलीस की नाही? अजून नाही, तिच्यासाठी सरप्राईज आहे। अबोली सकाळी हॉस्पिटलला आल्यावर बिलिंग काउंटरला गेली। मॅडम, बिलं सगळी क्लिअर आहेत तुमची आणि पेशंटच्या टेस्टही झाल्यात। रिपोर्ट कलेक्ट करायला जा तुम्ही आता। समोरच्याचं बोलणं ऐकून अबोली आश्चर्याने त्याच्याकडे पाहतच राहिली। आता पुढे। सगळी बिलं क्लिअर झालेली? कोणी पैसे भरलेत आणि कधी? तिने समोरच्या माणसाला विचारलं। काल ते एक साहेब येऊन गेलेत, त्यांनी सगळे पैसे भरले तुमचे आणि हो, काही ॲडव्हान्स अमाऊंटही जमा केली आहे। त्याच्यामुळे तुमची काहीच थकबाकी नाही आता। तुम्ही फक्त रिपोर्ट कलेक्ट करून घ्या। समोरच्या माणसाने माहिती पुरवली। साहेब येऊन गेलेले? कोण असेल? तिने मनातच विचार केला। तिच्या वडिलांकडून आणि भावाकडून तर तिला कुठलीच अपेक्षा नव्हती, मग पैसे तरी कोणी भरले असतील? विचार करतच ती लॅबजवळ गेली। तिने रिपोर्ट कलेक्ट केले। विचारांच्या तंद्रीतच होती। अबोली, आलीस तू? शेखर, अरे मी आता पैसे भरायला गेले तर ती लोक म्हणाली की बिलं सगळी क्लिअर आहेत। कोणी पैसे भरले असतील रे? बाजूला असलेल्या निमिषकडे तिचं लक्षच नव्हतं। अगं अबोली, ते निमिषने। शेखर तिला समजावू पाहत होता। निमिषचं नाव ऐकून तिने बाजूला पाहिलं तर तो बसला होता तिथे। निमिष, तू पैसे भरले? हो, पण सगळे नाही। कधीतरी याचं आपल्यावर प्रेम होतं आणि आता तो मदत करतोय। विचार मनात डोकावून गेला तिच्या चेहऱ्यावरून तिला ते पटलं नाही हे साफ दिसत होतं। अबोली, आधी ऐकून तरी घे। सगळे पैसे नाही भरले त्याने। कुठला NGO आहे त्याच्या ओळखीचा, तिथून मदत घेतली आणि तीही मला विचारूनच। शेखर म्हणाला। मला बोलला नाहीस तू? तिने निमिषकडे पाहत शेखरला विचारलं। तुला सांगणारच होतो, पण तू ऑफिसमध्ये होतीस म्हणून। मग तरीही ती कन्व्हिन्स झाल्यासारखी वाटत नव्हती। अबोली, तुला हवं असेल तर मी त्या NGOचं नाव देतो तुला। तू विचारून घे तिथे पैसे कोणी भरलेत ते। आणि राहून राहिला प्रश्न माझ्या मदतीचा, तर ते तू सवडीने परत कर मला, मग तर झालं ना? निमिष म्हणाला। अगं अबोली, किती उलट तपासणी घेतेस तू त्याची, शेखरही म्हणाला। हो ना यार, बघ तुझी बायको, त्या दिवशी मला सरळ सरळ इग्नोर केलं आणि आता डायरेक्ट फायरिंग। सॉरी निमिष, मला तसं नव्हतं म्हणायचं, पण असं अचानक थट्टा केली ग मी तुझी। स्पष्टीकरण नको देऊस। तू किती स्वाभिमानी आहे हे शेखरने सांगितलंय मला। तुझ्या स्वाभिमानाला धक्का नाही पोचणार, निमिष तिच्याकडे पाहत म्हणाला। बरं शेखर, तू केलेली कविता ऐकव ना तिला, निमिष म्हणाला। म्हणजे याची ऐकून झाली माझ्या आधी? तुझं काही खरं नाही आता शेखर। आणखी एक कविता करावी लागणार तुला हिच्यासाठी। अरे हिच्यासाठी एक काय, हजारो कविता लिहू शकतो मी। बस ऐकवतो। शेखरने त्याची कविता ऐकवून दाखवली तिला। सुंदर, बघ मनात आणलं तर लिहू शकतोस तू, उगाचच आपलं नाही नाही करत असतोस। बरं, मी रिपोर्ट्स कलेक्ट केलेलेत। डॉक्टर नाईक कधी भेटतील आपल्याला? तिने निमिषला विचारलं। पुढच्या सोमवारी, पण त्याआधी आपण डॉक्टर अंकितांना भेटून येऊयात ना? निमिष म्हणाला। नको, त्यांच्याकडे नको। अगं पण का? त्या खूप निगेटिव्ह वाटतात मला। त्यापेक्षा आपण डॉक्टर नाईकांची वाट बघूयात। पण तो म्हणतो आहे तर एकदा जाऊन तरी भेट त्यांना, शेखरने तिला सांगण्याचा प्रयत्न केला। अबोली, डॉक्टर अंकितासुद्धा खूप हुशार आहेत, डॉक्टर नाईकांच्या असिस्टंट, सो त्या सांगतात त्यातही काहीतरी तथ्य असेलच ना? निमिषही म्हणाला। असेल, पण तरीही मला डॉक्टर नाईकांनाच भेटायचं आहे। तसं शेखर आणि निमिषने एकमेकांकडे पाहिलं। निमिषने त्यानंतर तिला फोर्स केला नाही, कारण त्याला तिच्या नोकरीविषयी सांगायचं होतं तिला। बरं अबोली, निमिषला एक मदत हवी आहे तुझी। कशाची रे? त्याचं कोणी क्लायंट आहे, मिस्टर प्रामाणिक, इथे जवळच ऑफिस आहे त्यांचं। त्यांना एका हुशार एम्प्लॉईची खूप गरज आहे। तू जॉईन करू शकशील का त्यांचं ऑफिस? अरे पण माझं हे ऑफिस। अबोली, तसंही किती लांब पडतं ते तुला, आणि एवढ्या महिन्यांमध्ये त्यांनी अजून परमनंटही केलं नाही तुला। त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांना खरंच तुझ्यासारख्या प्रामाणिक आणि सिन्सिअरली काम करणाऱ्या व्यक्तीची गरज आहे। हो अबोली, शेखर खरंच बोलतोय। मागच्या महिन्याभरापासून मागे लागले ते माझ्या। मीही शोधतच होतो त्यांच्यासाठी, मग तुझा विचार आला डोक्यात। तुला शक्य असेल तर तू सोमवारपासून जॉईन करू शकते। अगदी सोमवारपासून? ते तर आजही जॉईन करून घ्यायला तयार आहेत। त्यांची खरंच एवढी गरज असेल तर चालेल मला, पण इंटरव्ह्यू?
त्याची आवश्यकता नाही ग. मी तुला ॲड्रेस पाठवतो आणि त्यांचा नंबरही. सोमवारी सकाळी जा त्यांच्याकडे, मी बोलून घेतो. त्याच दिवसापासून काम सुरू करू शकतेस तू. शिवाय तुला जवळही पडेल. त्या दोघांनी जेवढं सांगितलं तेवढाच विचार करून तिने हो म्हटलं. बरं ठीक आहे, चला मी निघतो आता. शेखर काळजी घे. निमिष पैशाचं सांग मला आठवणीने. हो ग बाई, नाही विसरणार मी. दोघांचा निरोप घेऊन तो निघाला. निघताना त्याने डॉक्टर अंकितांकडे जाऊन डॉक्टर नाईक कधी येणार याची चौकशी केली. मिस्टर निमिष, डॉक्टर नाईक येतील 2 दिवसात. त्यांचं काम लवकर संपलेलं. आणखी एक, शेखरचे रिपोर्ट पाहिलेत मी. आजच ईमेल आलेला मला वाटतं आणखी काही दिवसात बहुतेक आपल्याला त्याला ICUमध्ये शिफ्ट करावं लागेल. परिस्थिती आणखीनच डिटोरिओरेट होत आहे. ते ऐकून चेहरा उदास झाला त्याचा. इथून पुढची सिच्युएशन अशीच असणार आहे. आपले हसरे चेहरे पाहिले तर पेशंटचा त्रास थोडा कमी होतो. त्याची मनाची तयारी झालेली. जी काही तयारी करायची आहे ती त्याच्या मिसेसला आणि तुम्हाला. डॉक्टर अंकिता त्याला म्हणाल्या, सोमवारी सकाळी या तुम्ही, मी वेळ राखून ठेवेल. डॉक्टर अंकितांचा निरोप घेऊन निमिष हॉस्पिटलच्या ॲडमिन सेक्शनला आला. त्याने तिथे विचारपूस करून अबोलीची सोमवारपासून हॉस्पिटलच्या रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये राहण्याची सोय केली. भाग 17 समाप्त.